Okay, students. So now we will start the next tense of the past series, perfect past tense. Okay, students. So as we know, with the name of the tense, we get the sense with the title of this tense. Okay, students. जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कुठलाही टेन्स जो असतो त्याच्या नावावरूनच आपण काय करणार आहोत तर त्याला समजणार आहोत. ओके, ॲज युज्युअल. सो जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे स्टुडंट, कुठलाही टेन्स जर तो परफेक्ट असेल तर समजून घ्यायचं त्या ठिकाणी क्रिया काय झालेली असेल तर पूर्ण झालेली असेल. ओके, सो या ठिकाणी आता कोणता टेन्स आहे स्टुडंट? परफेक्ट पास्ट. ओके, परफेक्ट पास्ट आहे. याचा अर्थ असा होतो की या टेन्समध्ये स्टुडंट, या टेन्समध्ये क्रिया काय झालेली असणार आहे तर पूर्ण झालेली असणार आहे. पण केव्हा? तर पास्टमध्ये. म्हणजे पास्टमध्ये एखादी क्रिया पूर्ण झालेली होती आणि तिला खूप वेळ झालेला आहे. ओके, त्या क्रियेला खूप वेळ झालेला आहे. अशा सेंटेन्समध्ये आपण काय करतो तर परफेक्ट पास्ट टेन्सचा सेन्स किंवा फॉर्म्युला या ठिकाणी काय करतो आपण स्टुडंट्स वापरतो. ओके. सो आता थोडंसं कन्फ्युजन कुठं होऊ शकतं स्टुडंट्स का सिंपल पास्टमध्ये, कारण सिंपल पास्टमध्ये पण घडून गेलेल्याच क्रिया होत्या. पण मी तुम्हाला सांगितलं होतं सिंपल पास्ट टेन्समध्ये आपण ते सेंटेन्सेस त्या त्या सेंटेन्सेसच्या शेवटी मराठीमध्ये आपण ला, ली, लेचा सेन्स आपला काय येतो या ठिकाणी येतो. जसं की मी जेवण केले, मी टीव्ही बघितली, असं ला, ली, लेचा सेन्स येतो. ओके. ते फक्त सिंपल पास्ट टेन्समध्येच लक्षात ठेवायचं होतं तुम्हाला. हे जे आता ही शॉर्ट ट्रिक सांगितली मी. बाकीच्या कुठल्या टेन्समध्ये लक्षात नाही ठेवायची. त्याच्या नावावरून आपल्याला ते असं पण लक्षात राहतं. सो परफेक्ट पास्टमध्ये आपल्याला या ठिकाणी एक्झॅक्टली परफेक्ट झालेली क्रिया आपल्याला समजणार आहे. सो परफेक्ट पास्ट टेन्स म्हणजे पास्टमध्ये पूर्ण झालेली क्रिया आणि जिला होऊन खूप वेळ झालेला आहे अशी क्रिया आपण इथं घेतो. तर या ठिकाणी डेफिनेशन आहे बघा स्टुडंट, की परफेक्ट पास्ट टेन्स इज अ वर्ब टेन्स used to indicate that an action was fully completed at a specific time in the past. बघा काय सांगितलं, fully completed in the specific time in the past म्हणजे टास्क completed in the past. ओके, टास्क काय झालेली होती तर कंप्लीट झालेली होती, ती पण कधी तर पास्ट मध्येच कंप्लीट झालेली होती. आता इथं सरळ सरळ स्टुडंट्स आपण पास्ट टेन्सचा हेल्पिंग वर्ब मराठीमधला वापरणार आहोत. म्हणजे काय का मी जेवण केले होते, बरोबर. मी या ठिकाणी कॉलेजला गेले होते, बरोबर. म्हणजे असा होते वर्ड या ठिकाणी फिक्स येणार आहे. तर यावरून आपल्याला असं लक्षात येईल का क्रिया काय झालेली होती तर पूर्ण झालेली होती. ओके. सो अशा प्रकारे एखादी क्रिया पास्टमध्ये कंप्लीट झालेली असेल तर त्यासाठी आपण परफेक्ट पास्ट टेन्स वापरतो. ओके. सो या ठिकाणी बघा स्टुडंट, आता याचा फॉर्म्युला काय आहे है ना. सो आपल्याला माहित आहे स्टुडंट, कुठल्याही परफेक्ट टेन्समध्ये आपण हॅव, हॅज, हॅड आणि विल हॅव हे हेल्पिंग वर्ब वापरतो. सो या ठिकाणी हा पास्ट टेन्स आहे म्हणून पास्ट टेन्सचा हेल्पिंग वर्ब आपण या ठिकाणी वापरला, जो आहे हॅड. ओके, जो कोणता आहे तर हॅड आहे. तर या ठिकाणी बघा स्टुडंट, सुरुवातीला सब्जेक्ट वापरला ॲज युज्युअल आपण. ओके, त्यानंतर आपण इथं हॅड वापरू, ज्याच्यावरून आपल्याला समजेल का आपण एखादी पूर्ण झालेली क्रिया पास्टमध्ये त्याबद्दल बोलत आहोत. त्यानंतर व्हर्बचा थर्ड फॉर्म वापरून त्यानंतर आपण ऑब्जेक्ट वापरणार आहे. जर व्हर्बचा थर्ड फॉर्म नाही आला तर फर्स्ट फॉर्म तसं ग्रामॅटिकली चुकीचं आहे, मी आधी पण सांगितलं. बट नसल्यापेक्षा तुम्ही वापरू शकता. पण या ठिकाणी हेल्पिंग वर्ब सोबत तुम्हाला कॉम्प्रोमाइज करता येणार नाही. जे हेल्पिंग व्हर्ब आहे तेच हेल्पिंग व्हर्ब वापरावा लागेल. जर तुम्ही चुकून हॅव, हॅज वापरला तर ते प्रेझेंट होईल आणि तुम्हाला जर पास्टमध्ये बोलायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला हॅड वापरावं लागेल एखाद्या पूर्ण झालेल्या क्रियेसाठी. ओके, जी पास्टमध्येच काय झालेली होती, पूर्ण झालेली होती, जिचा मराठीमध्ये सेन्स कसा येतो तर ते मी तुम्हाला आता सांगतो. तर इथं एक सेंटेन्स आहे बघा स्टुडंट, समीर हॅड गॉन फॉर अ वॉक. ओके, समीर हॅड गॉन फॉर अ वॉक म्हणजे काय स्टुडंट तर समीर वॉकला गेलेला होता. ओके, म्हणजे तेव्हा ती क्रिया काय झालेली होती, पूर्ण झालेली होती. आता काल जो टेन्स आपण बघितला स्टुडंट कंटिन्युअस, त्याच्यामध्ये काय होतं तर क्रिया चालू होती. पास्टमध्ये क्रिया चालू होती, त्यासाठी आपण त्या ठिकाणी वापरलं होतं वाज वर. ओके, आणि त्याचा सेन्स कसा होता की समीर वॉकला जात होता. इथं काय आहे तर समीर वॉकला गेलेला होता, पोहोचलेला होता. सो दोघांमध्ये चेंजेस काय आहे स्टुडंट, कंटिन्युअस मध्ये कंटिन्यू, परफेक्ट मध्ये परफेक्ट. ओके, सो अशा प्रकारे आपण या ठिकाणी बोललो की समीर वॉकला गेलेला होता म्हणजे क्रिया पूर्ण झालेली होती. सो सब्जेक्ट आपण या ठिकाणी समीर वापरला, त्यांनी सांगितले तर आपल्याला हॅड वापरा. आता इथं बघा स्टुडंट, तुम्ही जर बघणार तर इथं फक्त एकच हेल्पिंग वर्ब आहे हॅड. इथं हॅव आणि हॅज सारखे दोन हेल्पिंग वर्ब नाही.
त्यामुळे आपल्याला हॅड एकच असल्यामुळे सगळीकडे काय वापरायचं आहे तर हॅडच वापरायचा आहे. दुसरा कुठलाच हेल्पिंग वर्ब त्या ठिकाणी येणार नाही. या ठिकाणी गॉन झालेला आहे स्टुडंट. गो तर V2 होतो वेंट आणि V3 होतो गॉन. मग इथं वापरला आपण समीर हॅड गॉन आणि लास्टला ऑब्जेक्ट घेतला आपण फॉर अ वॉक म्हणजे समीर वॉकला गेलेला होता. बरोबर? समीर वॉकला गेलेला होता. आता मला म्हणायचं आहे की समीर वॉकला गेलेला नव्हता. बरोबर? समीर वॉकला गेलेला नव्हता. बरोबर? म्हणजे कंप्लीटली त्या ठिकाणी तो गेलेला नव्हता. तर फक्त मी काय करणार बघा समीर हॅड नॉट गॉन फॉर अ वॉक म्हणणार. बरोबर? समीर हॅड नॉट गॉन फॉर अ वॉक अशा प्रकारे आपण हे सेंटेन्सेस या ठिकाणी वापरणार. आता ऑब्व्हियसली इंटरोगेटिव्ह मध्ये आपण काय करतो स्टुडंट हेल्पिंग वर्बला अगोदर घेतो सब्जेक्टला नंतर पाठवतो. तिथं पण तसंच झालेलं आहे. हॅड समीर गॉन फॉर अ वॉक बरोबर एखादी पास्ट मध्ये पूर्ण झालेल्या क्रियेसाठी हॅड समीर गॉन फॉर अ वॉक म्हणजे काय समीर वॉकला गेलेला होता का बरोबर समीर वॉकला गेलेला होता का इथं हे हॅड समीर नॉट गॉन फॉर अ वॉक समीर वॉकला गेलेला नव्हता का बरोबर समीर वॉकला गेलेला नव्हता का वेअर हॅड समीर गॉन फॉर अ वॉक बरोबर वेअर हॅड समीर गॉन फॉर अ वॉक म्हणजे काय समीर वॉकला कोठे गेलेला होता समीर वॉकला कोठे गेलेला होता आणि व्हेअर हॅड समीर नॉट गॉन फॉर अ वॉक म्हणजे समीर वॉकला कोठे गेलेला नव्हता. ओके समीर वॉकला कोठे गेलेला नव्हता. परफेक्ट पास्ट आहे स्टुडंट त्यासाठी आपण हा सेन्स या ठिकाणी वापरलेला आहे. ओके सो पुन्हा एकदा स्टुडंट या सेंटेन्स मध्ये पहिलं होतं समीर वॉकला गेलेला होता. समीर वॉकला गेलेला नव्हता. समीर वॉकला गेलेला होता का? समीर वॉकला गेलेला नव्हता का? समीर वॉकला कोठे गेलेला होता आणि समीर वॉकला कोठे गेलेला नव्हता. या ठिकाणी आपण सुरुवातीला सब्जेक्ट नंतर हॅड नंतर वर्बचा थर्ड फॉर्म आणि नंतर ऑब्जेक्ट वापरला आणि या ठिकाणी आपल्याला समजलं की पास्ट टेन्स परफेक्ट पास्टला सांगण्यासाठी आपण हॅडचा वापर करतो. V3 च्या जागी V1 वापरला तरी चालेल पण हॅडच्या जागी हॅव हॅज वापरला तर चालणार नाही कारण टेन्स डायरेक्टली चेंज होऊन जाईल. सो अशा प्रकारे स्टुडंट्स आपण एक स्लाइड या ठिकाणी बघितलेली आहे परफेक्ट पास्ट टेन्सची. आतापर्यंत तुम्हाला प्रॉपरली समजलं असेल तर हँड रेज करून मला कळवा. हॅलो मॅम तुमचा हात शो होत नाहीये मला. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा स्टुडंट्स आता आपण दुसरं प्रोनाउन वरती घेणार आहोत. तर या ठिकाणी आहे बघा प्रोनाउन आहे आय. ओके सो आय वरून आपल्याला एकच हेल्पिंग वर्ब आहे सो इथं चेंज नाही होणार. आय हॅड गॉन फॉर अ वॉक बरोबर म्हणजे काय मी वॉकला गेलेलो होतो पोहोचलेलो होतो क्रिया पूर्ण झालेली होती. आय हॅड नॉट गॉन फॉर अ वॉक मी वॉकला गेलेलो नव्हतो. हॅड आय गॉन फॉर अ वॉक मी वॉकला गेलेलो होतो का? हॅड आय नॉट गॉन फॉर अ वॉक मी वॉकला गेलेलो नव्हतो का? व्हेअर हॅड आय गॉन फॉर अ वॉक मी वॉकला कोठे गेलेलो होतो आणि व्हेअर हॅड आय नॉट गॉन फॉर अ वॉक म्हणजे मी वॉकला कोठे गेलेलो नव्हतो. अशा प्रकारे आपण आय या प्रनाउन वरून पण काही सेंटेन्सेस या ठिकाणी काय केलेले स्टुडंट बनवलेले. ओके आता या ठिकाणी आहे बघा स्टुडंट आपल्याला माहित आहे का पोझिशन सांगण्यासाठी आपण काय करतो हॅव हॅज हॅड आणि विल हॅवचा या ठिकाणी काय करतो वापर करतो. हॅव हॅज आपल्याला प्रेझेंट मध्ये एखादी गोष्ट आपली स्वतःची आहे हे दाखवण्यासाठी आपण काय करतो तर त्याचा वापर करतो. ओके प्रेझेंट मध्ये एखादी गोष्ट आपली आहे म्हणून आपण हॅव हॅज वापरतो. पण पास्ट मध्ये आपल्याकडे ती गोष्ट होती किंवा ती आपली होती हे सांगण्यासाठी आपण कसला वापर करतो तर हॅडचा वापर करतो. ओके सो त्यासाठी आपण काय वापरणार की आय हॅड अ पेन म्हणजे काय माझ्याकडे एक पेन होते आणि माझ्याकडे एक पेन आहे साठी आपण काय वापरणार तर आय हॅव अ पेन. ओके आय हॅव अ पेन. आय हॅव अ पेन माझ्याकडे एक पेन आहे. आय हॅड अ पेन माझ्याकडे एक पेन होते. यू हॅड अ कार. ओके यू हॅड अ कार तुझ्याकडे एक कार होती बरोबर. वी हॅड अ बिग हाऊस आमच्याकडे मोठे घर होते. द स्टुडंट हॅड न्यू बुक्स. ओके स्टुडंटकडे नवीन पुस्तके होती. ओके ही हॅड अ लॅपटॉप. ओके त्याच्याकडे एक लॅपटॉप होते. ओके शी हॅड अन ओल्ड कॅमेरा तिच्याकडे एक ओल्ड कॅमेरा होता. रोहित हॅड अ बाईक. ओके रोहितकडे एक बाईक होती. ओके म्हणजे जी गोष्ट आपल्याकडे होती आता ती नाहीये त्यासाठी आपण काय वापरणार तर हॅडचा वापर करणार. ओके माझ्याकडे एक मोबाईल होता. आय हॅड अ फोन नॉट आय हॅव अ फोन. आय हॅव म्हणजे आहे हॅड म्हणजे होता बरोबर. सो आपण या ठिकाणी काय केलेलं आहे तर पोझिशन साठी हॅडचा वापर होतो हे आपण या ठिकाणी
बघितलेलं आहे. आता नंतर आपण सगळे एक्झाम्पल नाऊन आणि प्रोनाउन घेऊन करतो ते आपण या ठिकाणी बघूया. सो या ठिकाणी एक्झाम्पल आहे बघा स्टुडंट, आय हॅड प्लेड क्रिकेट. बरोबर? म्हणजे काय, मी क्रिकेट खेळलेलो होतो. ओके, वी हॅड प्लेड क्रिकेट. आम्ही सर्वजण क्रिकेट खेळलेलो होतो. यू हॅड प्लेड क्रिकेट. तू क्रिकेट खेळलेला होता. यू हॅड प्लेड क्रिकेट. तुम्ही सर्वजण क्रिकेट खेळलेले होते. ही हॅड प्लेड क्रिकेट. तो क्रिकेट खेळलेला होता. शी हॅड प्लेड क्रिकेट. ती क्रिकेट खेळलेली होती. इट हॅड प्लेड क्रिकेट. तो किंवा ती क्रिकेट खेळलेली होती. दे हॅड प्लेड क्रिकेट. ते सर्वजण क्रिकेट खेळलेले होते. समीर हॅड प्लेड क्रिकेट. समीर क्रिकेट खेळलेला होता. समीर अँड आमिर हॅड प्लेड क्रिकेट. दोघंही क्रिकेट खेळलेले होते. धिस बॉय हॅड प्लेड क्रिकेट. तो सॉरी, हा मुलगा क्रिकेट खेळलेला होता. दॅट बॉय हॅड प्लेड क्रिकेट. तो मुलगा क्रिकेट खेळलेला होता. दीज बॉईज हॅड प्लेड क्रिकेट. हे सर्व मुले क्रिकेट खेळलेली होती. आणि दोज बॉईज हॅड प्लेड क्रिकेट. ही सर्व मुले क्रिकेट खेळलेली होती. तर अशा प्रकारे स्टुडंट्स तुम्ही बघितलं असेल इथं बघा, दीज, दॅट हे सिंग्युलर आहे तरी आपण या ठिकाणी हॅडच वापरला, आणि दोज, दीज पण सिंग्युलर आहे तरी पण आपण हॅड वापरला. याचं रिझन आहे स्टुडंट्स, कारण या ठिकाणी तुम्हाला जे आहे स्टुडंट्स, हॅडला दुसरं ऑप्शन नाही. ओके, तो परफेक्ट पास्ट टेन्स म्हणजे एखादी क्रिया पास्ट मध्येच पूर्ण झालेली होती हे सांगण्यासाठी आपण हॅडचा वापर करतो, हे या ठिकाणी आपल्याला समजलेलं आहे. नेक्स्ट स्टुडंट, अफर्मेटिव्ह, आय हॅड प्लेड क्रिकेट. मी क्रिकेट खेळलेलो होतो. निगेटिव्ह, वी हॅड नॉट प्लेड क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळलेलो नव्हतो. हॅड यू प्लेड क्रिकेट. तू क्रिकेट खेळलेला होतास का. हॅड यू नॉट प्लेड क्रिकेट. तुम्ही क्रिकेट खेळलेले नव्हते का. व्हेअर हॅड ही प्लेड क्रिकेट. तो कुठे क्रिकेट खेळलेला होता. व्हेअर हॅड शी नॉट प्लेड क्रिकेट. ती कुठे क्रिकेट खेळलेली नव्हती. इट हॅड प्लेड क्रिकेट. तो किंवा ती क्रिकेट खेळलेला होता किंवा होती. दे हॅड नॉट प्लेड क्रिकेट. ते सर्वजण क्रिकेट खेळलेले नव्हते. हॅड समीर प्लेड क्रिकेट. समीर क्रिकेट खेळलेला होता का. हॅड समीर अँड आमिर नॉट प्लेड क्रिकेट. ते दोघे क्रिकेट खेळलेले नव्हते का. व्हेअर हॅड दिस बॉय प्लेड क्रिकेट. हा मुलगा कुठे क्रिकेट खेळलेला होता. व्हेअर हॅड दॅट बॉय नॉट प्लेड क्रिकेट. तो मुलगा कुठे क्रिकेट खेळलेला नव्हता. दीज बॉईज हॅड प्लेड क्रिकेट. हे सर्व मुले क्रिकेट खेळलेली होती. दोज बॉईज हॅड नॉट प्लेड क्रिकेट. हे सर्व मुले क्रिकेट खेळलेली नव्हती. तो अशा प्रकारे आपण काय केलेलं स्टुडंट, या सेंटेन्सेसला या ठिकाणी वापरलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपण परफेक्ट पास्ट टेन्सला या ठिकाणी समजून घेतलेलं आहे.